नमस्कार मंडळी. तर तुम्हालाही असा टेस्टी आणि स्पॉन्जी केक घरच्या घरी बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की फॉलो करा. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. मी तेल इथे रिफाईंड ऑइल घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता, फक्त मोहरीचं तेल घेऊ नका. तर आता हे सगळं आपण मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला वाटून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी 1 वाटी बारीक रवा घालणार आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घालणार आहे. हो, आपण ही गव्हाच्या पिठाने आणि रव्याने बनवणार आहोत, मैद्याने नाही. त्यानंतर मी इथं 2 चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे. आता याच्यामध्ये आपण पुन्हा 1 वाटी दूध घालणार आहोत आणि हे सगळं परत एकदा आपण मिक्सरमध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही ही कन्सिस्टन्सी बघू शकता मी कशी केलेली आहे. तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही थोडं आणखीन दूध घालू शकता. तर इथे मी या बॅटरचे 2 भाग करून घेतलेले आहेत, कारण मी ते मार्बल इफेक्टवाला केक बनवणार आहे. तर त्यासाठी मी हे जे दुसरा आपला केकचे बॅटरचा भाग होता त्याच्यामध्ये 1 चमचा कोको पावडर, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि थोडासा बेकिंग सोडा टाकून पुन्हा एकदा हे मिक्स करून घेणार आहोत आपण. आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता जे आपण दुसरं बॅटर घेतलं होतं त्यातही आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे. अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि थोडंसं बेकिंग सोडा. त्यानंतर थोडंसं मी ते दूध टाकलेलं आहे जेणेकरून हे चांगले मिक्स होईल. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये मी थोडी टूटी फ्रुटीही टाकलेली आहे. तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, नसेल तर नाही टाकली तरीही चालेल. तर आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊ. हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे एका भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आता हे आपण बॅटर ओतून घेणार आहोत. तर 1-1 चमचा आपल्याला प्रत्येक बॅटर ओतायचं आहे. जसं मी ओतत आहे तसं तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही जर केलं तर तुम्हाला मार्बल इफेक्टवाला छानसा असा केक, सुंदर केक मिळेल. तर हे आपण पूर्ण बॅटर ह्याच्यामध्ये असं ओतून घेऊ. 1 चमचा चॉकलेटवालं आणि 1 चमचा प्लेनवालं असं हे आपण बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर हे थोडंसं मी इथे छान इफेक्ट आणण्यासाठी फुलाचा चमच्याने इथं डिझाईन करून घेतलेलं आहे. वरून थोडीशी आणखीन टूटी फ्रुटी टाकलेली आहे. तुमच्याकडे टूटी फ्रुटी नसेल तर तुम्ही याच्यावर ड्रायफ्रूट टाकले तरी चालेल. आता आपण इथे हे भांडं जे आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे 5 मिनटं प्रीहीट करायला ठेवलं होतं. आता याच्यामध्ये आपण हे जे केकचं बॅटर केलेलं होतं हे आपण ठेवून देऊया आणि याला साधारणतः 35 ते 40 मिनटं आपल्याला हे झाकून बेक करून घ्यायचं आहे. तर 35 ते 40 मिनटं, साधारण मला 38 मिनटं लागली आहेत बरोबर जर धरायला गेलं तर. त्यानंतर हा केक खूप छान असा बेक झालेला आहे. आता याला 1 तास आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला डिमोल्ड करायचं आहे. खूपच इझिली डिमोल्ड होतो, काहीही भांड्याला चिकटत नाही, काही नाही. आता आपण याला केकला कट करून बघू. किती स्पॉन्जी आणि मस्त असा झालेला आहे. तुम्ही कट केल्यावर बघू शकता. घरच्या घरी तुमच्या मुलांसाठी हा केक तुम्ही बनवा. याच्यामध्ये मैदा नसल्यामुळे तुमची मुलं इझिली खाऊ शकतात. साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर जरी केला तरी चालेल. रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.